मेगा फायनलचा मुकाबला खेळण्यासाठी यासाठी सज्ज राहील. यस, मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिला ओव्हर, पहिला बॉल. चला ऑन करायचे मॅच. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती किरण चिकणे. पहिला बॉल आपल्या रनवेवरून निघालेत. स्ट्राईक एंड वरती आहेत अजिंक्य बेलोशे. पहिला बॉल, हिअर वी गो. पहिलाच बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येईल, झडप मारेल. हो, काय एफर्ट्स दिलेत मैदानाच्या आतमध्ये. समर्पण, क्षेत्ररक्षण दर्जेदार. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती धावा अंकित केल्या. 2-2 खातं उघडलंय. तर नक्कीच या ठिकाणी समर्पणाच्या बाबतीत जर आपण पाहिला तर एकदम एफर्टलेस काम त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. चांगला एफर्ट त्या ठिकाणी, फिल्डिंगचा स्तर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आकाश जुनगरे ज्यांचा वाढदिवस आज आहे, नक्कीच या ठिकाणी चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गोलंदाज निघालेत. हो, ऑफसाईडच्या बॉलला ट्रॅक केलाय. त्यानंतर हो, व्हॉट अ कॅच. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त हा प्रहार आणि त्याच्यावरती कॅरी केला गेलाय या स्पर्धेतला सर्वाधिक उत्कृष्ट कॅच ऑफ द नाईट. ओहो, अप्रतिम कॅच. सत्यम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एन्जॉय. आणि नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय अजिंक्य बेलोशे सारखी महत्वाची विकेट या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळते. सर, जबरदस्त क्षेत्ररक्षण. शॉर्ट मिडॉन वरती क्षेत्ररक्षक होते. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल. त्याला मात्र ऑन साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये आपलं समर्पण देताना पाहायला मिळालंय. 1 हँडेड कॅच. बॉडीला स्ट्रेच केलंय. पहा या ऍक्शन रिप्ले मध्ये. पहा जागा बनवली. त्यानंतर मात्र फ्लाय घेतला आणि त्यानंतर मात्र सेलिब्रेशन. वा भाई वा, क्या कहने, लाजवाब. गोंडस हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चंद्रास सारखा हा गोंडस मैदानाच्या आतमध्ये लोबस खेळाडू. अप्रतिम असा ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. हो हो हो, काय फ्लाइंग कॅच आहे. अप्रतिम झेलचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. किरण चिकणे मैदानाच्या आतमध्ये एकमेका साथ देऊ, अवघे धरू सुपूत. मैदानाच्या आतमध्ये साथ राहू, सोबत देऊ, हेच सांगत असताना पुढचा बॉल. हो हो, यावेळी उडवलाय. त्याने सांगितलं रे राह के पत्थर को चकनाचूर होना चाहिए. वार है की हो, मगर हो भरपूर होना चाहिए. वार केला आणि तो भरपूर केला. चेंडू सरळ सीमारेषे पार. षटकार, सिक्सर. तर ही अत्यंत महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. हे दोन्ही संघांनी जाणून घेतलेलं आहे आणि पहिला चेंडूवरचा हा जो प्रहार आहे तो अप्रतिम पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा किरण चिकणे आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर किरण चिकणे पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल. मैदानाच्या आतमध्ये किरण चिकणे यांच्यावरती अटॅक केलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. हो हो, यावेळी पहा आणखी एक लाजवाब. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम षटकार, सिक्सर. अमर यादव याने आता या ठिकाणी गुलाबी थंडीमध्ये आग लावलेली आहे. आपल्या बॅटीने पुन्हा एकदा जादू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. नक्कीच या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळत होता, परंतु आता या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम अशी फलंदाजी राहिलेली आहे अमर यादव याची. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये अटॅक केलाय. म्हटलं आता ना, यशाचं झाड नेहमी संघर्षाच्या मातीत खऱ्या अर्थाने उगवलाय. तो आलाय, तो भरलाय, तो षटकार ठोकतोय. हो हो, यावेळी जागा बनवण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळला. दूरवर क्षेत्ररक्षक आहे, तो फारच दूर राहील. बॉल मात्र अलॉंग द कार्पेट. 1-2 का 4. सरळ सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. अमर यादव ज्यावेळी फलंदाजी मार्गवर आला त्यावेळी आग ओकली जाते त्याच्या बॅट मधून. किरण चिकणेवर या ठिकाणी हल्ला चढवला गेलाय. सर, 18 धावा धाव फलकावर. अटॅक केला गेलाय. किरण पुन्हा एकदा निघाल्यात. हो, यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढलाय डीप मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येला भर दिली. धावसंख्या पहिल्या षटकाच्या पाठीमागे 19 लगावल्या गेल्यात. जणू मैदानाच्या आतमध्ये हे खेळाडू सांगत आहेत आपल्याला की आम्ही पूर्ण उद्ध्वस्त करेन स्वतःला, मात्र झालेला अपमान विसरणार नाही. भले राखेत मिळाली असेल माझी लंका, अरे भले राखेत मिळाली असेल माझी लंका, पण माझ्यातला रावण
अजून संपला नाहीये. राऊंडला संपवायचं नाहीये, मैदानाच्या आतमध्ये लढायचंय, भिडायचंय आणि आता विजय मिळवायचा आहे. एक पाऊल दूर आहे, एक पाऊल दूर आहे. पहा आपण पाहतोय डीप मधून बॉर्डर लाईनच्या बाहेर असणारे खेळाडू काही कानमंत्र देत आहेत. अजिंक्य बेलोशे आणि आपल्या टीमला ते पहिले लीडला गेलेत, मात्र मॅच अजूनही संपलेली नाहीये. 19 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाव आहे, कॉल नेम प्लीज. भूमिक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा अमर यादव आता आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूवर बाबा राजे योद्धा हा संघ नक्कीच या ठिकाणी एका चांगल्या भूमिकेत होता, परंतु नंतर अमर यादवने जी फलंदाजी केली ती अप्रतिम आहे. यस, गोलंदाज निघाल्यात. भूमिक पहिला बॉल हातातील ओव्हर द विकेटने. हो, पहिलाच बॉल फ्लिक केलाय ऑन साईडला डीपीश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. प्रोडक्शन दिलं गेलंय. क्षेत्रक्षक येथील डीप मधून कॅरी करतील. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरीसाठी जाणार नाहीयेत. पहा, मैदानाच्या आतमध्ये चूक करून चालायचं नाही. पहा, चंद्रासारखं तर मुळात चुकायचं नाही. चंद्रासारखं मुळात चुकायचं नाही, नंतर नजर लागू शकते. मात्र चमकायचं ना तर सूर्यासारखं. जर तुमच्याकडे कोणी पाहिलं ना तर मान खाली घातली पाहिजे आणि अशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही करणं अनिवार्य आहे, हे पाहावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज भूमिक पहिल्या बॉलवरती एक दिलाय. पुढचा बॉल मैदानाच्या आपल्या रनिंग मध्ये कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता ही मिस झाली. पुन्हा आपल्या रनवेवरती गेलेत. पहा, तिथे गाडी घेतलाय आणि तिथून मात्र पुन्हा निघतील आणि पुन्हा आक्रमण करतील. प्रवीण धनावडे त्या ठिकाणी आपण पाहतोय स्कूप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळत होता, परंतु त्यामध्ये असफल ठरलेले आहेत. थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू सर. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. भूमिक या गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये काय गोलंदाजी केली आहे तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने सांगितलंय, माझ्या कुवतीवरती मुळीच शंका घेऊ नका, माझ्या कुवतीवरती मुळीच शंका घेऊ नका. अरे, जर मी कणभर जरी उरलो ना तरी टनभर मैदानाच्या आतमधून बाहेर पाठवू शकतो. ही ताकद आहे, ही धमक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय. नाव आहे भूमिक. चर्चा होतीये ओव्हर द विकेटने तो निघालाय. ओहो, यावेळी फटका बसलाय. मिस्टाईम आहे आणि त्याच्या खाली येईल का? बॅकलिप मारली आहे, मात्र बॉल इथे नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. धावफलकावरती धावसंख्या 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 21 हा आकडा फार सुंदर आहे, शुभ आहे, लकी आहे. 21 गुरुदक्षिणा दिली जाते किरण सर. 21 खऱ्या अर्थाने गणरायाला मोदक दिले जातात. आता 21 हा शुभ आकडा कोणासाठी ठरेल? एका बाजूला साईराज 11, दुसऱ्या बाजूला बाबाराजे होताच. यांच्यामधली ही क्वालिफाईंग मॅच, या मॅच कडे नजरा वळवल्यात. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय भूमिकने जी गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे ती अप्रतिम गोलंदाजी आहे, परंतु अमर यादव आता स्ट्राईकला आलेला आहे. अमर यादवच्या बॅट मधून आता मोठे मोठे फटके पाहायला मिळतील का ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल, कारण भूमिकने आतापर्यंत त्याची जी आहे ती दाखवली आहे. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक. 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा. पुन्हा एकदा एकाग्रता. मैदानाच्या आतमध्ये खेळाचा एक भाग आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती असलेले फलंदाज अमर यादव या खेळाडूकडे नजरा वळवल्यात. घनसोलीचं क्रिकेट गाजवलंय, गर्जना गाजवली. आता गर्जना करेल का? ओहो, यावेळी पहा, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. त्याने सांगितलंय, अरे इथवर छाती पिचवर सीना, जेवढा जरुरी ना तेवढाच ताना. त्याने ताणलाय सरळ सीमारेषेपार. षटकार. यादवने आता या ठिकाणी आग लावलेली आहे. 27 धावा धाव फलकावर आहेत. भूमिक ज्याने चांगली गोलंदाजी पूर्वार्धात केलेली आहे, आता त्याच्यावर देखील हल्ला चढवलाय. अमर यादव 6 चेंडू आणि 24 धावांच्या आक्रमक पारी सर. अमर यादव यांच्याकडे नजरा वळवल्यात. अटॅकिंग बॅट. हो, याही वेळी लंगावरती क्षेत्ररक्षक आहेत, मात्र काय घडलंय? 1 हँडेड अडवण्याचा प्रयत्न. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. आणि आता धावसंख्या 2वर 9, 29 धावा. तर 29 धावांचा या ठिकाणी धावा जर पाहिल्या तर अमर यादवने 26 धावा त्याच्या नावावर आहेत. खेळ अमर यादवचा या ठिकाणी राहिलेला आहे.
भूमिका आता पुन्हा एकदा आपली लय प्राप्त करताना पाहायला मिळतोय. तर भूमिका आता आपला शेवटच्या चेंडूवर काय घडवेल, काय व्हेरिएशन करेल ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं आहे. भूमिक यांच्याकडे नजरा वळवल्यात. गोलंदाजीचा अतिशय चांगला नजराणा पेश केलाय. पुन्हा एकदा निघालेत ओव्हर द विकेटने. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मधून कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतील. एक धाव घेतले त्यानंतर मात्र चतुर्थीने दुसरी घेतले. तिसरीसाठी निघालेत. ओ काय घडलंय आता? मात्र चूक झालीये. मैदानाच्या आतमध्ये त्याने सांगितलंय, अरे कसा धरू मी नाही मग तुझ्यावर. अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. प्रेम दाखवलंय आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. धावची एकतीस धावा धावपलकावरती आहेत. 2 विकेट गेल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. चला आता जास्तीचा वेळ घेऊन येऊया. आता मात्र अंतिम टप्प्याकडे वळलोय. 2 षटकांमध्ये 31 धावा बनवल्यात. किरण सर, अमर यादव हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही तग धरून ठरलेत. मात्र अजय यांच्याकडे नजरा वळवल्यातील. या षटकामध्ये ते स्ट्राईक एंडवरती आहेत. साईराज 11 ही टीम मैदानाच्या आतमध्ये रणकंधन करते. जबरदस्त महामुकाबला. क्वालिफाईंग मॅच. या मॅच मध्ये जर तुम्ही जिंकलात, मात्र सेलार चॅलेंजर्स या संघाचे संघनायक टीव्ही स्क्रीनवरती. आता 2 टीम मध्ये खऱ्या अर्थाने काशी फायनल होईल याकडे नजरा वळवल्या जातील. काय घडेल काय बिघडेल याची चर्चा केली जाईल. आणि मैदानाच्या आतमध्ये पहा कोण खेळाडू स्टार्टरची बनवत आहेत. मैदानाच्या आतमध्ये निर्णय घेण्याचा प्रयत्न राहिलाय. अजय एक जबरदस्त बाहुबली फलंदाज. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो 31 धावा. साईराज 11 असंघ मार्ग सोडताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा जमवण्यामध्ये यश आलेलं आहे साईराज 11 या संघाला. आता अजय रांझणे हा आपल्याला पाहायला मिळतो आहे. नवीन फलंदाज. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. त्याची बॅट तळपणं आता अत्यंत गरजेचं आहे. जो फ्लो अमर यादवने नक्कीच या ठिकाणी या आधी ठेवलेला आहे मॅच मध्ये, तो फ्लो कंटिन्यू करण्यासाठी अजय रांझणे याची देखील फलंदाजी चालणं आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे. अजय रांझणे. अजय रांझणे मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या अगेन्स्ट चैतन्य हे गोलंदाज. आता बॅटल रंगलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट. चैतन्य ही कमी नाहीयेत. बाबाराजे योद्धाजकडून ते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत. मागच्या मॅच मध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली होती. मात्र या मॅच मध्ये फायनलचं तिकीट मिळवायचं आहे. मेगा फायनलचं तिकीट. शेलार चॅलेंजर्स बरोबर खेळायचं आहे ना, तर इथे प्रयत्न करावे लागतील. आणि आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती अजय रांझणे हे नाव समोर आलंय. यस, करेक्शन केलं जाईल. स्ट्राईकला कोण आहे? अमर यादव. या भावीकडे नजरा वेधल्यात. अमर यादव मैदानाच्या आतमध्ये. चला गोलंदाज निघाले. चैतन्य आपल्या स्ट्राईक करून पहा. ओव्हर द विकेटने हा पहिला बॉल. गोलंदाज निघाला चैतन्य. ओहो, यावेळी ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सी कॉर्नरला प्रोडक्शन दिलंय. बट्टे बॉय आल्यात. कॅरी करण्याचा प्रयत्न होता. मात्र इथे 2 धावा घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. धावसंख्या 33. तर 33 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. चैतन्याने आपली चांगली सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. अमर यादव 30 धावांच्या आगीकूच त्या ठिकाणी पाहायला मिळते. 33 धावा साईराज 11 या संघाच्या पाहायला मिळत आहेत. सर जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा गोलंदाज निघाल्यात. ओहो, इनसाइड आउट. स्वीप कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर. एक जबरदस्त प्रहार. बॉल मात्र सरळ सीमा पार. मिळतील धावा. 4 चौकार. 4 रन्स. फलंदाजी आज या ठिकाणी पाहण्याजोगी आहे. अप्रतिम खेळ अमर यादवचा या ठिकाणी राहिलेला आहे. साईराज 11 या संघासाठी अप्रतिम खेळ नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अजिंक्य बेलोशे नंतर संपूर्णतः डाव सांभाळण्याचं काम याने केलं अमर यादव. अमर यादव या नावाची चर्चा
हो हो, यावेळी पहा शपल झाले, त्यानंतर मात्र पॉइंटला डीप मध्ये बॅकवर्डला पोझिशन मध्ये आहेत. एक धाव मिळाली आहे. आता मात्र एका धावेवरती समाधान मानलंय. धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 3 वर 8. 38. 2 फलंदाज बाद. अमर यादव 11 बॉल 35 धावा. बडे मच का बडा सरपंच. तर या ठिकाणी आपण पाहतोय अमर यादव नक्कीच आता नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतात, परंतु अजय रांझणे याची बॅट आज तळपणं खूप गरजेचं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर जावळीचा बलभीम म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याची बॅट आज तळपणं अत्यंत गरजेचं आहे. अजय रांझणे ऑन स्ट्राईक आहे. चैतन्य यांचा पुढील चेंडू. हो हो, थोडासा नक्कीच त्या ठिकाणी पाहतोय रीड केलं या फलंदाजाला आणि थांबण्याचा त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलाय. चुकी होण्यापेक्षा थांबणं खूप गरजेचं आहे सर. एकाग्रता मैदानाच्या आतमध्ये कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता फार महत्वाची आहे. पाहिलं फलंदाज थोडासा ऍक्शन मोड मध्ये येतोय. ऑफ स्टंप वरती थांबले, पुन्हा सज्ज झाले, आलेत. हो, यावेळी मात्र पहा आउटसाइड द ऑफ स्टंप या लाईन वरती खऱ्या अर्थाने पिच झाला. तिथून मात्र बॉल बाहेर निघालाय आणि व्हाईट बॉलचा कॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या 39. तर 39 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. अतिरिक्त धाव या ठिकाणी अंकित केली गेलेली आहे. अतिरिक्तचा बाहेरचा हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. पंच थोडीशी पाहणी करतायत आणि थर्ड अंपायरचा इशारा. टीव्ही अंपायर कृपया या ठिकाणी आपण थर्ड अंपायरकडे इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पाहूया काय इशारा येईल. चला, थर्ड अंपायर इंट्रोडक्शन मध्ये येतील, पण तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवला गेलाय. काय घडतंय या बॉलच्या पाठीमागे. चला, कॉमेंट्री बॉक्स मध्ये इतरत्र कोणी येऊ नका ही विनंती आहे. माफ करा, वजा मी दिलगिरी व्यक्त करतोय. महत्वाचा निर्णय, एक महत्वाची मॅच आहे. कुठेही गालबोट लागू नये या स्पर्धेला, हीच इच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मात्र तिसऱ्या पंचाचा निर्णय काय आहे हेही तितकंच महत्वाचं आहे. चला, तिसरे अंपायर मैदानाच्या आतमध्ये थर्ड अंपायर मध्ये येतील. चला, तिसरे अंपायर, हा कॉल आपल्यासाठी आहे. चला, मैदानाच्या आतमध्ये थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये अंपायरने कॉल दिलाय, इट्स नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. किरण सर, मैदानाच्या आतमध्ये बराच काळ या बॉलच्या पाठीमागे विचार विनिमय केला आणि त्यानंतर मात्र थर्ड अंपायरचा निर्णय आपल्या समोर आलाय आणि नो बॉलचा कॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. फ्री हिट, पंचांचा हेलिकॉप्टर फिरायलाय, म्हणजे तुम्हाला अधिकची संधी मिळाली आहे. हो नक्कीच सर. या ठिकाणी आता अजय रांझणे
त्या संधीचा कितपत फायदा घेईल ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. चैतन्य याला या ठिकाणी कस लावावा लागेल. चैतन्य आता गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. चैतन्य यांचा पुढील चेंडू. हो हो हो, यावेळी उडवलाय, लॉफ्ट केला, एरियल रूट दिला गेलाय आणि त्याने सांगितलंय, अरे चाहे जैसे जहां जरूरत पड़ेगी ना वैसे किरदार से हम आपको वाफिक करेंगे क्योंकि अकेली अच्छाई हमारे अंदर नहीं बैठती. आणि दाखवलंय आपलं रूप, महाकाय रूप, महाबली, बाहुबली, षटकार, सिक्सर. अप्रतिम फलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. अजय रांजणेने या नो बॉलचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. अप्रतिम असा षटकार त्याच्या बॅट मधून. मी आमच्या कॅमेरामॅनला पुन्हा विनंती करेन की ऍक्शन रिप्ले पहा, पुन्हा दाखवायला. या गोलंदाजाच्या अगेन्स्ट त्याच्या फेस वरती हावभाव टिपा पहा. बॉल पाहण्याची एक वेगळी कसब आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रिवाइंड करा प्लीज. पहा त्यावेळी तो बॉल खेळतो ना त्यावरती त्याचा बॉल पाहण्याची एक वेगळी कसब आहे. पहा फार मोठे डोळे करतोय आणि त्यानंतर मात्र अटॅक केलाय. ही एक चांगली बाब मैदानाच्या आतमध्ये आमच्या कॅमेरामॅनने टिपली आहे. पहा यावेळी पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. अधिकचा धावा इथे अंकित केल्यात. धाव संख्या वाढली आहे, धाव संख्या 46. चैतन्यकडे जर आपण या ठिकाणी लक्ष दिलं तर पहिलं आपण पाहिलं तर अप्रतिम अशी गोलंदाजी चैतन्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. परंतु थोडासा डिसअपॉइंटिंग आता या ठिकाणी चैतन्य वाटू लागलाय सर. नक्कीच कंजूस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावी लागेल. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, मैदानाच्या आतमध्ये एखादा शॉर्टर लेंथ, एखादा इन कटर, एखादा आउट कटर, मैदानाच्या आतमध्ये वैविध्यपूर्ण गोलंदाजी तुम्हाला करणं महत्वाचं आहे. कारण की या षटकाकडे अधिकच्या धावा गेल्यात आणि हे लांब लचक षटक हे संघाला परवडणार नाहीये. आता महत्वाचा बॉल गोलंदाज घेऊन निघतील. नाव आहे चैतन्य. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज, लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडवण्यामध्ये यश मिळवलंय. धाव संख्या फक्त अंकित होईल 1. तर 47 धावा आता धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेल्या आहेत. अजूनही एक चेंडू बाकी आहे. 16 धावा या षटकामध्ये आधीच खर्च झालेल्या आहेत. चैतन्य या ठिकाणी पाहतोय आता शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असणार आहे आणि शेवटच्या चेंडूवर काय चैतन्य घडवेल ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल सर. महत्वाची बाब आहे. चैतन्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अमर यादव यांच्या अगेन्स्ट. अमर द ग्रेट बॅटर इन दिस मॅच. यस, पुढचा बॉल. ओहो, यावेळी पहा बॅकफूट वरती गेलेत. बॅकफूट पंच, स्वीपर कव्हर, डीप मध्ये सरळ फेकून दिलाय. सीमा रेषे पार, षटकार, सिक्सर. नक्कीच या ठिकाणी पाहतोय जर पहिलं विकेटचं या ठिकाणी पतन झालं आणि त्यानंतर आपण पाहिलं अजिंक्यची कोणतीही कसर त्या ठिकाणी जाणवून दिलेली नाहीये. अप्रतिम असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फॉलो विकेट आपण पाहतोय. साईराज 11 अप्रतिम असा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे एक्स्ट्रा कॅमेऱ्याचं वर्क आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण लगेचच त्या ठिकाणी धावचित स्वरूपामध्ये बाद करण्यात आलं होतं. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय. हो हो, पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. धावचित स्वरूपामध्ये अप्रतिम असं त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. फॉल ऑफ विकेट्स किरण सर. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचे क्षण टिपले गेलेत. 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून मात्र नासिर आले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. हो, पिचिंग पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप फॉलो केलं गेलंय आणि मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलचा कॉल आलाय. धाव संख्या 54. 3 ओव्हरच्या पाठीमागे. किरण सर कशा पद्धतीने पाहताय? नक्कीच या ठिकाणी नसीर नदाफ याच्याकडे देखील ती ॲबिलिटी आहे. चांगली गोलंदाजी करताना बऱ्याच वेळा त्यांना पाहिलेल्या या गावाला बिलॉंग करतात. हो यावेळी जागा बनवली आहे आणि ती बनवली आहे ना, ती लांब लचक बनवली आहे. सरळ सीमारेषे पार बाहुबलीचा हा महाबली, षटकार, सिक्सर.
लगावल्या गेलेल्या आहेत. आता सावरणं थोडस गरजेचं आहे. नासिर नदाब नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. 60 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका, उंच गेलेला चेंडू, मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. स्टेजला मानवंदना, अप्रतिम अप्रतिम कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना या ठिकाणी पाहायला मिळते. लगातारचा हा दुसरा षटकार सर, जबरदस्त. येस, महत्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये माया डोळस हे नाव आपण अनेक वेळा पाहिलं, मात्र इथे मोहमाया लागली आहे ती फलंदाज अजय रांजणे या खेळाडूची. जबरदस्त अटॅक आणि अटॅक, बंदुकीतून गोळ्या त्याच्या बाहेर पडतायत. जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा निघालाय गोलंदाज नासिर. ओहो, यावेळी ऑन साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, मात्र त्यांच्या हाताला ब्रश करून बॉल सरळ सीमा रेषे पार. चौकार, 4 रन. तर धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. पहा या ठिकाणी आपण पाहतोय प्रेक्षक पुन्हा एकदा चाहते त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फोटो घेण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अजय रांजणे आणि अमर यादव या दोघांचे सेल्फी या ठिकाणी टिपला जातोय. प्रेक्षक वर्ग, चाहता वर्ग मैदानाच्या आतमध्ये येतो, क्षणचित्र टिपतो आणि खेळाडूंना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन आहे. या खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये यावं आणि आपले फॅन फॉलोअर्स वाढवावे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीचं आक्रमण केलंय यावेळी या फलंदाजाने. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अजय रांजणे नासिरच्या अगेन्स्ट. ओहो, पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम अशी गोलंदाजी. आता लय प्राप्त केलेली आहे, परंतु ती लय आता कंटिन्यू ठेवून नासिर नदाब याला करावं लागणार आहे. आता एक चोरटी धाव घेण्यामध्ये नक्कीच या ठिकाणी यश आलेलं आहे. आता अमर यादव ही बुलेट ट्रेन 41 धावा त्याच्या देखील महत्वाच्या आहेत सर. 12 बॉल 41च्या धावा या त्याने बनवल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये तो आलाय, तो भिडलाय, तो मैदानाच्या आतमध्ये लढलाय आणि आता समर्पण दाखवलंय. अमर यादव नासिरच्या अगेन्स्ट राऊंड विकेटने. तो यावेळी पहा पद्धतीने त्याचा उपयोग केलाय. त्यानंतर मात्र पॉपिंग क्रीज सोडलं होतं. मॅचची विनर एज बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षक होते, कॅरी केलंय, बॅकअप मिळाला. धाव संख्या 1, धाव फलकावरती 72 धावा. मैदानाच्या आतमध्ये आता महत्वाच्या धावा आहेत, नजरा वळवल्या गेल्यात, मोठं आव्हान उभं केलंय. अंतिमचा बॉल किरण सर, काय टार्गेट सेट होईल? टार्गेट तर या ठिकाणी आपण सांगू शकत नाहीये, परंतु नासिर नदाब आता लय या ठिकाणी प्राप्त करण्यामध्ये त्याला यश आलंय. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर आहे. अप्रतिमाचा फटका, उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे आणि धावांसाठी धावा धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आताच्या धावा नक्कीच या ठिकाणी घेतल्या जातील, पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. ओहो, थर्ड अंपायर कडे पुन्हा एकदा या ठिकाणी इशारा केलेला आहे. पाहूया काय होत आहे. महत्वाची ही मॅच आहे.
वेळ आपल्याकडे कमी आहे. या ट्रॉफीसाठी नक्कीच या ठिकाणी हे तुंबळ युद्ध चालू आहे. या चमचमत्या ट्रॉफीसाठी 3 दिवसाचा हा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. 15 संघांमध्ये चाललेले हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये या क्रिस्टल आर्टने बनलेल्या चमचमणाऱ्या या ट्रॉफीज, मोहात पाडणाऱ्या या ट्रॉफीज, खऱ्या अर्थाने जावली प्रीमियर लीग सातारा तालुक्यातील एक महत्वाची आणि मोठी स्पर्धा. या स्पर्धेकडे पाहिलं गेलंय. डे नाईटची ही स्पर्धा जवळजवळ 14 ते 15 तास म्हणजे सर्वाधिक मोठी आणि लांब लचक जर कोणती स्पर्धा असेल तर ती स्पर्धा म्हणजे जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6. नक्कीच सर, या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. जावळी क्रिकेट असोसिएशन माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे पुरस्कृत पर्व 6वे आपल्या भेटीला आहे. जावळी प्रीमियर लीगचा हा थरार या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. 3 दिवस लगातार डे नाईट चे हे सामने आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपण आता शेवट फायनल कडे नक्कीच या ठिकाणी प्रस्थान करणार आहोत. थोड्याच वेळात फायनलला देखील सुरुवात होईल. काय सांगाल सर? नक्कीच फायनलची उत्कंठा आहे मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी ही मॅच एक महत्वाची मॅच. जो जिंकेल ना तो फायनलचा तिकीट मिळवेल. म्हणजे डू ऑर डाय, करो या मरो. खऱ्या अर्थाने आमचे को पार्टनर, को स्पॉन्सर द्वारका श्री क्लासिक डेव्हलपर यांच्या नावाची चर्चा आम्ही केली आहे. यांनी त्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने स्पॉन्सरशिप केली आहे आणि त्यांच्या आम्ही ऋणी आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे ना त्या सर्वांचेच आम्ही ऋणी आहोत. त्यांच्यामुळे ही स्पर्धा आज बहरली आहे, फुलली आहे आणि आज ही स्पर्धा नवे महाराष्ट्राभर नवे तर अखाती देशांपर्यंत पोहोचली गेली आहे. या बाबीची चर्चा होते. येणारे बॉल 24 बनवायचे आहेत 74 धावा. याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेले फलंदाज, एका बाजूला आकाश जुनगरे, दुसऱ्या बाजूला फलंदाज आहेत किरण चिकणे या नावाची चर्चा राहिली आहे. मात्र या धावा रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती साईराज 11 या टीम कडून गोलंदाजीसाठी येतील. गोलंदाजाचं नाव आहे वा किती जबरदस्त नाव आहे. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ही स्पर्धा ज्या व्यक्तिमत्वाने स्पॉन्सर केली आहे तिथेही आम्हाला बाबा पाहायला मिळतात. महाराज साहेब बाबाराजे या नावाची चर्चा राहिली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. आता दुसऱ्या इनिंगकडे वळलोय. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाकडे निघालोय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. बाबा हे गोलंदाज, समोर आहेत किरण. पहिला बॉल, लेट्स प्ले. तर बाबा गोलंदाजी मार्कवर आहेत. यांचा पहिला चेंडू लगेच या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. त्यामध्ये असफल होताना पाहायला मिळतात किरण चिकणे आणि ही निर्धाव चेंडूची सांगत आहे या ठिकाणी. अमर यादव यांचा जबरदस्त खेळ पाहून खऱ्या अर्थाने त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवली यांच्या माध्यमातून ते ऑनलाईन 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्यापर्यंत पोहोचवलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. यावेळी पहा पटका बसलाय. मिस टाइम आहे, शतर्षक आहेत. इथे चूक झाली आहे. आता मात्र चुकीला माफी नाहीये. इथे धाव अंकित केली होती 1 आणि आता या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. ज्या खेळाडूकडे आजच्या दिवसामध्ये विशेष करून पाहिलंय नाव आहे आकाश जुनगरे. बर्थडे बॉय मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. किरण सर, या खेळाडूची महत्वाची नॉक असेल इथून पुढे, कारण की येणारे बॉल 22 बनवायचे आहेत 73. नक्की सर, याच्यावर मोठी भिस्त आहे. बाबा राजे योद्धाच या संघाची भिस्त जर पाहिली तर आकाश जुनगरे हा एक महत्वाचा फलंदाज आहे. याची बॅट तळपणं आता खूप महत्वाचं आहे. 22 चेंडू आणि 73. पहिला बॉल फेस करेल. पहिलाच बॉल बॅकवर्ड वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. वा भाई वा, खेळाडू वृत्ती दाखवली आहे. आकाश जुनगरे शून्याचा चष्मा घालून सरळ पवेलियन इंड मध्ये मोठा हादरा. बिग विकेट. सेलिब्रेशन सांगून जात आहे. अप्रतिम असं सेलिब्रेशन या ठिकाणी सांगून जात आहे की ही विकेट किती महत्वाची होती. आकाश जुनगरे याला या ठिकाणी माघारी परतवण्यामध्ये यश.
तर नवीन फलंदाज आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात संदेश. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आकाश जुनकरी सारखी महत्वाची विकेट या ठिकाणी माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. बाबा यांची गोलंदाजी अप्रतिम राहिलेली आहे. अवघी एक धाव खर्च केलेली आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि एक महत्वाची विकेट माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. बाबा स्ट्राईक एंड वरती पहिलाच बॉल बॅकवर्ड वरती गेले. स्क्वेअर कट डीप मध्ये बॉल सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा रेषे पार. बॅकवर्ड वरती गेले. कट शॉट पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा फटका डीप मध्ये प्रोडक्शन नव्हतं आणि बॅकवर्ड पॉइंटला बॉल सीमा पार गेलाय. म्हणजे मॅच ऑन केली आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेले संदेश. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका आहे. डीप मध्ये प्रोडक्शन आहे का पाहावं लागेल. बॅकलिफ्ट मारली होती. पाठमोहरा केलाय. एक धाव घेतली आहे. पाहता पाहता दुसरी कंप्लीट केली आहे. तिसरीसाठी जाणार नाहीयेत. धाव संख्या 7. चला पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. बाबा अंतिमचा बॉल पॉवर प्लेचं षटक. हो यावेळी पहा जबरदस्त ड्राईव्ह केलाय. कव्हर्स मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक होते. कॅरी केलाय मैदानाच्या आतमध्ये टीम. साईराज 11 सेलिब्रेशन बरंच काही सांगून जात आहे किरण सर. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय संदेशला देखील माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. बाबा यांची गोलंदाजी अप्रतिम राहिलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. अवघ्या 7 धावा खर्च केलेला आहे आणि 2 महत्वाचे विकेट माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे सर. चला थांबा आता आपण जाऊ नका. मैदानाच्या आतमध्ये अधिकचा वेळ होतोय. प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये सेल्फी घेण्यासाठी बाबांपर्यंत पोहोचलेत. या सगळ्या बाबी नोंदवल्या जात आहेत. पहा प्रत्येकाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे आणि आज मैदानाच्या आतमध्ये सेल्फी घेतल्या जातात आणि ही दृश्य कायम स्मरणात राहतील. कारण की 2026 मध्ये पर्व क्रमांक 6 आणि या 6व्या पर्वामध्ये क्वालिफाईंगच्या मॅच मध्ये मी त्या ठिकाणी पोहोचलो. मी ती मॅच पाहिली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नाव आहे तर या ठिकाणी क्रिकेटच्या मॅच असू द्या किंवा काही असू द्या, मामुर्डी गाव कुठे मागे राहणार आहे. आणि आमच्या मामुर्डी गावचे नक्कीच या ठिकाणी रणजित धनावडे जर पाहिले, अमर धनावडे पाहिले, फक्त आणि फक्त मॅच पाहण्यासाठी इथे आलेत सर. कोपर खिरणे इथे स्थायिक आहेत परंतु मॅच पाहण्यासाठी इथे आलेत. यस हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे आणि आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज रतन आलेत. 7 धावा. तर अप्रतिम असा फटका स्ट्रेकच्या दिशेने पाहायला मिळतोय. तर बाबा यांना रोहित चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जीपे केलेलं आहे. या सगळ्या बाबी आहेत. तुम्ही चांगला खेळ केला तदनंतर मात्र प्रेक्षक वर्ग, तुमचा चाहता वर्ग तुम्हाला बक्षीस स्वरूपामध्ये कॅश प्राइज देत असतो. काही विविध भेटवस्तू देतात. पुढचा बॉल. तर अप्रतिम असा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु एक आणि एकच धाव त्या ठिकाणी अंकित केलेली आहे. 9 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. 2 महत्वाच्या विकेट माघारी परतवण्यामध्ये यश आले. किरण चिकणे आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया काय करतील. रतन आतापर्यंतची चांगली गोलंदाजी रतन याची पाहायला मिळते. ओहो खोदून काढलेला हा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बाबा क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी घेण्यात आले सर. यॉर्कर लेनचा बॉल, त्याच्यावरती हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. बॅटची टॉपेज घेतली. पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघून गेला. धावसंख्येला 1 ने भर मिळाली आहे. 10 धावा धावफलकावरती. अप्रतिमाचा फटका उंच गेलेला चेंडू. प्रयत्न चांगला राहिलेला आहे परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. अप्रतिम असा षटकार.
बॉलचा मोड मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता इथून पुढे बनवायचे आहेत सातत्याने 24.88च्या म्हणजे जवळजवळ 14 बॉल 58चं समीकरण आहे. मात्र हा फलंदाज आक्रमण करतोय. लगातारचा दुसरा ब्लास्ट, आणखी एक महाकाय षटकार, सिक्सर. धन्यवाद डीजे. तर बाबांसाठी वालूद 11 या संघाकडून 500 रुपयाचा जीपे त्यांना केलं गेलेलं आहे. थँक्यू. आता मात्र जाऊया, आपण पाहतोय 24चा रिक्वायर्ड रन रेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 24 बनवणं आहे. 4 मोठे प्रहार जर केले ना प्रत्येक ओव्हरला तर मॅच बनू शकते. समीर, हो समीर, मॅच अजून संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. प्रयत्न क्षेत्ररक्षकही करतोय, एफर्ट्स दिलेत. वन हँड मध्ये जबरदस्त अडवण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी, मात्र धाव संख्या 2 ने भरली आहे. धाव संख्या 24. येणारे 12 बॉल 50 ची गरज. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 50चं इक्वेशन. या मैदानाच्या आतमध्ये हा इतिहास राहिलेला आहे की फलंदाजाने या धावा बनवल्यात. मात्र किरण आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज झाली आहे. आता स्ट्राईक एंड वरती थोडेसे इंजर्ड आहेत फलंदाज, मात्र लढतायत, संघर्ष करतायत. संघर्ष हा शेवटच्या श्वासापर्यंत होणं गरजेचं आहे. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आले आहेत ते फलंदाज अजय, गोलंदाज यस, मैदानाच्या आतमध्ये अजय रांजणे, बाहुबली म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलंय. या ओव्हरमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या 25. हे टार्गेट सेट करावं लागेल. आता 6 बॉलमध्ये ऍटलिस्ट 4 तर बाहेर मारावे लागतील. नक्कीच सर, ही मॅच मध्ये जर आपल्याला या ठिकाणी राहायचं आहे तर 25च्या सरासरीने आपल्याला या ठिकाणी खेळायचं आहे. 25 धावा प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे. आणि अजय रांजणे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. अजय रांजणे यस, ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल वरती चढवलंय आक्रमण. मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याने सांगितलं रे परवा न कर, तमाशे तो होते रहेंगे, बस तू इतना ख्याल रख की तेरा किरदार बेदाग रहे. आता मात्र किरदार इथे दाखवलाय. मॅच ऑन केली आहे. 11 बॉल 44. टीव्ही स्क्रीनवर आपण या ठिकाणी पाहतोय. लाजला रे लाजला. तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय थोडीशी मजा. हे कॅमेरेमॅन आमचे जे आहेत ते अप्रतिम आहेत. बारीक बारीक गोष्टींचे बारकावे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मॅच मध्ये आता पुन्हा एकदा गुलाबी थंडी आणि मैदानाच्या आतमध्ये गुलाबी घोंगडी. तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही असा चान्स कधीच सोडणार नाहीये. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो एक प्रेक्षक होता, नक्कीच या ठिकाणी त्याला लाजवण्याचा प्रयत्न आमच्या कॅमेरामॅनने केलेला आहे. पार्ट ऑफ गेम मैदानाच्या आतमध्ये वळूया. किरण सर, पार्ट ऑफ गेम. पुढचा बॉल पुन्हा एकदा किरण. हो यावेळी पहा अनतोडक बाउन्स पाहायला मिळालाय. पंचाकडे नजरा वळवल्यात, आशाभूत नजरा. मैदानाच्या आतमध्ये चर्चा राहिली, चर्चा होतीये आणि इथे डॉट बॉल आलाय. आता येणारे बॉल 10 बनवायचे आहेत. 44 पॉसिबल आहे, बनवू शकतात. तुमच्याकडे ती क्षमता आहे, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये चर्चा होईल. हो यावेळी पहा बॅटची टॉप एज. लेग गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, येतील, कॅरी करतील आणि धाव संख्या मात्र आता 9 बॉल 43.
मॅच अजूनही संपलेली नाहीये. नक्कीच मॅच मध्ये अजूनही जान आहे. मोठे मोठे फटके जर या ठिकाणी आले तर ही मॅच नक्कीच या ठिकाणी रंगू शकते. 31 धावा धाव फलकावर आहेत. 9 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान आता या ठिकाणी आहे बाबाराजे योद्धास या संघासमोर. एका एका बॉलचा विचार करायला पाहिजे. आता तुम्ही इथून 9:43चा विचार करू नका. प्रत्येक बॉल सीमा पार पाठवण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच्यासाठी प्रचंड मेहनत ही तुम्हाला घ्यावी लागेल. अजय निघालेत. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस हिट केलंय. बॅट आलाय. पंचांकडे आशाभूत नजरा वळल्यात. 8 बॉल 43 काय घडेल. तर नक्कीच या ठिकाणी आता तर मोठे फटके खेळण्याची अपेक्षा नक्कीच या ठिकाणी करावी लागेल. आता मोठे फटके येणं नक्कीच या ठिकाणी आता अडचण बनलेली आहे. बाबाराजे योद्धाज या संघासाठी नक्कीच या ठिकाणी आता मोठे फटके खेळावे लागतील. समीर स्ट्राईक एंड वरती. हो हो यावेळी उडवलाय. लॉफ्ट केलाय. रिअल रूट दिला गेलाय. डीप फिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच अजून संपलेली नाहीये. मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट बाकी आहे. येणारे बॉल 7. तर मॅच मध्ये नक्कीच या ठिकाणी ट्विस्ट बाकी आहे. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मॅच या ठिकाणी पाहायला मिळते अप्रतिम. सात बॉल 37ची मॅच. हो हो यावेळी पहा बॅटची टॉप एज मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आता मॅच एकतर्फी होताना पाहायला मिळते. नक्कीच सर या ठिकाणी मॅच आपण जर पाहिली तर आता 6 चेंडू बाकी राहिलेले आहेत आणि 37 धावा त्यांना करायच्या आहेत. प्रत्येक चेंडू हा त्यांना सीमारेषा पार घालवावा लागेल. तेव्हा आणि तेव्हाच या ठिकाणी मॅच मध्ये थोडीशी जान राहील. एखादा नो बॉल या ठिकाणी पाहिलं. चला लगेच मॅचला सुरू करून घ्यायची वेळ आपल्याकडे कमी आहे. याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. 6 चेंडू आणि 37 धावांची आता या ठिकाणी गरज आहे. प्रवीण धनावडे याच्या खांद्यावर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अप्रतिम असा फटका. उंच गेलेला चेंडू. फटका फसलाय की काय. चेंडू खाली आहे. हो हो अप्रतिम असा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळतंय. किरण चिकणे हा या ठिकाणी माघारी परतवताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ राहिला. 8 चेंडू आणि 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन याचं पाहायला मिळतंय सर. येस विकेटचं पतन झालंय. डीजे मास्टरला देवे एक सुमधुर संगीत वाजवण्याची संधी. अंबाचा बाळू मुरारी आला मला गणी आला. अंबाचा बाळू मुरारी आला मला गणी आला. मै मला गणी आला. ए निघाली तुकडुकी चला. एक महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी आलेली आहे. जेवणाचं जर कोणी राहिलं असेल तर कृपया आपण जेवून घ्यायचं आहे. 10 मिनिटात काउंटर बंद होणार आहे. किरण सर आता फक्त औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये लीगल 4 डिलेवऱ्या राहिलेल्या आहेत आणि त्या आता इथून पुढे टाकाव्या लागतील. विजयाचे आता तुताऱ्या वाजवल्यात साईराज 11 या टीमने. उंच गेलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो झेल धनी माटेला दान केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे मॅच मध्ये आता पकड बनवलेली आहे साईराज 11 या संघाने. ही मॅच अप्रतिम त्या ठिकाणी पाहायला मिळते. 40 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि 34 धावांची आता इथून पुढे गरज आहे. अप्रतिम पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे परंतु तो बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषा पार. अप्रतिम असा हा षटकार पाहायला मिळतोय.
तर पुन्हा एकदा या ठिकाणी काय पाहतोय आपण धावचीत बाद नासिर नदाब याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतं माघारी परतवण्यामध्ये यश आलेला कोणताही बॉल खेळला नाहीये आणि नासिर नदाब नक्कीच या ठिकाणी माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतात. उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि झेल त्या ठिकाणी टिपला गेला. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळत आहे आणि फायनलचं तिकीट कन्फर्म केलेलं आहे साईराज 11 या संघाने. साईराज 11 27 धावांनी त्या ठिकाणी विजयी ठरलेला विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे बाबाराजे योद्धा आपण देखील आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपलं देखील आभार.